गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे महाशिवरात्री, तर इथं संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात गेले होते. छोटासाच व्हिडिओ काढला. इथं बाहेर नंदीची मूर्ती होती आणि इकडं पण छोटीशी पिंड होती, आतमध्ये मोठी पिंड होती आणि इथं सर्वांनी दिवे वगैरे लावलेले काळे तीळ टाकून. नंतर महाशिवरात्रीसाठी थाळी बनवली होती. तर खारे शेंगदाणे बनवली होती आणि शेंगदाण्याची हिरवी मिरची टाकून कूट आणि मीठ असं टाकून चटणी बनवली होती. रताळे फ्राय केलेले म्हणजे साखर आणि काजू बदाम टाकून साबुदाणा वडा होता, चटणी, साबुदाण्याची खिचडी आणि बटाटा पापडी आणि जी आपले ह्याची पापडी असते साबुदाण्याची तळलेली, ती पापडी बनवलेली आणि केळी असं छानपैकी ताट बनवलं होतं. नंतर आम्ही सुप्रियाच्या इथं गेलो होतो, तर तिने चवळीची रस्सा भाजी, कोशिंबीर, खीर, पापड, चपाती, मसाले भात, पिवळा बटाटा, काकडी, गाजर, छान अशी व्हेज थाळी दुसऱ्या दिवशी बनवली होती. हे घे, दर दर तुझा टेडी. वा, सो ब्युटिफुल. हा व्हिडिओ नंतरचा आहे. नंतर इथं बड्डे होता सचिनचा, तर आम्ही शिवराज फॅमिली रेस्टॉरंट थाळी स्पेशल आहे तिथं गेलो होतो. दादिरा, नंदनी, शौर्यन, सार्थक मस्त मजा करत होते. तर लाईटचं डेकोरेशन केलेलं बैलगाडीला ना आणि लॉनसारखं ग्रीन कलरचं खाली टाकलेलं ते. आणि नंतर इथे ते फिश बघत होते आणि मस्त खेळत होते. त्यांनी खूप एन्जॉय केलं तिथं स्पेशल रान आणि अशा मोठ्या मोठ्या थाळी होते जेवणासाठी. नंतर इथं गुरुवारचा उपवास होता, तर इथं बटाटा पापडी आणि साबुदाणा पापडी तळलेली मस्त. डीमार्टमध्ये आम्ही गेलेलो, तर आधीला किंडर जॉय आणि कॅडबरी घेऊनच फिरत होती. नंतर मी काही व्हिडिओज काढला नाही, पटकन किराणा घ्यायचा होता. आणि तो वुमन्स डे निमित्त आमच्या क्लासमध्ये आरीवर्कच्या क्लासमध्ये पार्टी होती. इथं भेळ बनवली होती, सगळ्यांना भेळ, ढोकळा होता बॉक्समध्ये, कुल्फी आणलेली, मस्त वुमन्स डे एन्जॉय केला. वुमन्स डेला आम्ही दोघीच जणी जेवायला होतो, म्हणून फक्त सिंपल बेसन पोळी बनवलेली आणि छान असं वरण भात एवढं जेवण केलं. नंतर आईस्क्रीम खाल्ली. तसंच आम्ही वुमन्स डे एन्जॉय केला, कारण दोघीच होते त्यामुळे जास्त जेवण बनवत नाही.